नमस्कार, आपण पाहताय पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज. अहमदपूर प्रतिनिधी झेडपी व पंचायत समिती निवडणूक निकालासाठीची पूर्वतयारी करून प्रशासन झाले सज्ज. सविस्तर बातमी. अहमदपूर निवडणूक मतमोजणीची प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी. उद्या सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चे अनुषंगाने मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI अहमदपूर येथे मतमोजणीला होणार सुरुवात. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सभागृह सर्व चोख सोयीनिशी सज्ज झाले असून व यावेळी कसलीही गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली असून मतमोजणी टेबल शिस्तबद्ध आखणी करण्यात आली असून मतमोजणीसाठी मुख्य हॉलमध्ये 14 टेबल असून आपत्कालीन स्थितीसाठी 4 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच पोस्टल मतपत्रिकेसाठी स्वतंत्र 3 टेबल आणि 2 राखीव टेबलची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीची प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर खालीलप्रमाणे 4 जणांचे पथकाची नियुक्ती करण्यात आली असून 1 क्षेत्रीय अधिकारी, सेक्टर ऑफिसर, 2 मास्टर ट्रेनर, 3 सहाय्यक कर्मचारी, 4 शिपाई, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे असतील. नायब तहसीलदार संतोष अनर्थे व संजय भोसीकर यांच्याकडे स्ट्रॉंग रूम नियंत्रण विभाग, उपकोषागार अधिकारी G.N. गोपवाड यांच्याकडे टॅब्युलेशन विभाग, नायब तहसीलदार अभिलाष जगताप संगणक कक्ष विभाग, N.B. अर्जुने यांच्याकडे साहित्य पुरवठा तर पुरवठा निरीक्षक SR जवादे यांच्याकडे भोजन व्यवस्था अशा जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व प्रक्रियेचे CCTV चित्रीकरणही केले जाणार असून निकालाच्या दृष्टीने प्रशासनाने पारदर्शकतेसाठी सर्व पावले उचलली आहेत. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व ऑल सबस्क्राईब करायला विसरू नका. पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूजसाठी गणेश हामणे, अहमदपूर, लातूर.